आजरा नगरपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीत आघाड्यांची रचना करताना दमछाक दिसत आहे. विरोधी आघाडीमध्ये नेतृत्वाचा अभाव असल्याने अनेक जोडण्या अयशस्वी ठरत आहेत. याच पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी स्थापन करण्याची घोषणा झाली असून आजरा अन्याय निवारण समितीने नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. डॉक्टर ठाकूर हे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे असून वैद्यकीय क्षेत्रात प्रामाणिक सेवा, लेखक आणि उत्कृष्ट नाटककार म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगितलं की सत्तेसाठी नव्हे तर जनतेच्या आग्रहासाठी निवडणूक रिंगणात आलो आहोत. घराणेशाही आणि भ्रष्टाचार मुक्त नगरपंचायत करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. आम्ही जनतेच्या भरोशावर निवडणूक लढवणार आहोत. भाजपचे जुने कार्यकर्ते अरुण देसाई यांनी हे स्पष्ट केले की निधी शासनाकडून येतो, त्याचा सदुपयोग होणे गरजेचे आहे. 2.5 वर्षापासून 27 कोटींच्या पाणी योजनेसारख्या मूलभूत कामात विलंबामुळे जनता त्रस्त आहे. प्रशासनाला जाब विचारायला एकही नगरसेवक तयार झाला नाही. इसीसह अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी सांगितलं की निवडलेल्या उमेदवारांमध्ये विशेष वैशिष्ट्ये आहेत. सुशिक्षित, दूरदृष्टी, निस्वार्थी, चारित्र्यवान आणि जनतेसाठी पूर्ण वेळ काम करणारे या उमेदवारांद्वारे जनता सक्षम आणि योग्य पर्याय मिळवेल. सुधीर मुंज, कुंभार, दानंद भुसारी, राजेंद्र चंदनवाले, गौरव देशपांडे, नाथा देसाई, जावेदभाई पठाण, पांडुरंग सावरतकर, ज्योतिबा आजगेकर, मेनिन डिसोजा, हर्षद परुळेकर आणि समविचारी अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. ताराणूसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार, आजरा. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.